महाराष्ट्राची हरवलेली अर्थव्यवस्था. 12 बलुतेदार पुरेसे नव्हते. मग 18 आलुतेदार का बरं निर्माण झाले? जिथे गाव वाढतंय, लोकसंख्या वाढतीये, वेगवेगळे व्यवसाय सुरू होत आहेत, तिथे पूर्वीच्या 12 बलुतेदारांची सेवा पूर्ण पडणार आहे का? का काही अजून लोक त्याच्यामध्ये गरजेचे निर्माण होणार आहेत? चला बघूया. कल्पना करा, एक छोटंसं गाव आहे, हळूहळू मोठ्या गावात रूपांतर करते. आता बाजार भरू लागलाय, नवनवीन व्यवसाय आलेत, नवनवीन दुकानं उघडली आहेत, लोकांच्याही गरजा तशा वाढूच लागलेल्या आहेत. मग या ठिकाणी आपल्याला शेतीशी संबंधित असणाऱ्या सेवा फक्त नसणार आहेत, तर वेगवेगळ्या व्यवसायाशी संदर्भित सेवा तिथं गरजेच्या निर्माण होणार आहेत. मग या ठिकाणी आपल्याला नवीन कौशल्यांची, नवीन व्यवसायांची गरज निर्माण होणार आहे. म्हणूनच या गावामध्ये आता अजूनही काही सेवा देणारे, वस्तू निर्माण करणारे वर्ग निर्माण होतील. त्यांनाच आलुतेदार म्हणून ओळखलं गेलं. म्हणजे 12 बलुतेदार हे गावाच्या मूलभूत गरजा पूर्ण करत होते आणि आलुतेदार हे गावाच्या वाढत्या आणि विशेष गरजा पूर्ण करत होते. या ठिकाणी निर्माण होणारी कामाची एक व्यवस्था, अर्थव्यवस्था निर्माण होत होती. आता याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असं बघायचं नाहीये. आपल्याला बघायचंय कामाच्या नुसार, गावाच्या गरजेच्या नुसार ही व्यवस्था निर्माण होत होती. जसा समाज बदलतोय तशी अर्थव्यवस्थाही बदलत होती. गावगणिक सेवा, व्यवसाय त्याची मांडणी बदलत होती. 12 बलुतेदार असतील, 18 आलुतेदार असतील, ही ग्रामीण महाराष्ट्रातली एक व्यापक परंपरा बनली होती. प्रत्यक्ष रचना, प्रदेश, काळ आणि गावानुसार मात्र ती बदलत होती. आता या संदर्भामध्ये प्राध्यापक AR देसाई आपल्याला सांगतात की समाज हा स्थिर नसतो. नवीन गरजा निर्माण होतात, त्याचबरोबर नवीन भूमिका, नवीन व्यवसाय निर्माण होतात आणि म्हणूनच नवीन समाज रचना पण निर्माण होते. आजही बघा ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, इलेक्ट्रिक व्हेकल्स आल्या, नवनवीन प्रकारचे व्यवसाय आले, ड्रोन टेक्नॉलॉजी आली, डिजिटल मार्केटिंग आलं. काळ बदलतोय, समाजही बदलतोय. मग समाजाबरोबर आपल्याला बदलणारी अर्थव्यवस्था, अर्थकारण समजून घ्यावं लागेल. एकदा अर्थव्यवस्था समजली की समाज समजेल.